मित्रांनो, मी स्वप्नील कोतलकर संस्कृती क्लासेसच्या आपल्या ऑनलाईन पोर्टलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. याच्यामध्ये आपण बघत आहोत रोटेशनल डायनॅमिक्स. आणि रोटेशनल डायनॅमिक्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विथ कंटिन्युअस मास. मग त्या विथ कंटिन्युअस मास मध्ये आपण बघितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. एक रिंग होती, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो होता तो आपण बघितला होता. ओके, ही रिंग आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो येणार तुमचा तो आयसी. मग तो काय आला होता ते आपण बघितलं होतं. त्याच्या अगोदर जो आपलं कंटिन्युअस मास असेल तर त्यासाठी आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला होता I इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm किंवा dm r स्क्वेअर आपण त्याला म्हणू शकतो. हा आपला कंटिन्युअस बॉडी साठीचा फॉर्म्युला होता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विथ कंटिन्युअस मास हा होता. ओके, त्याच्यानंतर आपण मग त्याच्यामध्ये बघितलं की रिंग जी होती त्याच्यासाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला होता रिंग साठी तो होता आपला IC mr स्क्वेअर. ओके, IC mr स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जो काही तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे डिस्क साठी, ही काय म्हणजे आता डिस्क आहे. ओके, याच्यामधून हा तुमचा IC, हा तुमचा सेंटर. ओके, मग याचा जो तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो तुमचा होता IC mr स्क्वेअर बाय 2. आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. अशा प्रकारे आपण बघितलं होतं. ओके, हे आपण रिवाइज केलं. आता आजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आज आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक तुमचा रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन त्याला आपण डिनोट करतो के. पण नेमका रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय तर बघा, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे एक डिस्टन्स आहे. कोणतं डिस्टन्स आहे तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, ही रिंग आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, हा तुमचा एक मास आहे. ओके, मग हा जो मास आहे एक ऍक्सिस मध्ये समजा आउट ऑफ बॉडी किंवा मग इथून हा तुमचा सेंटर झाला. आउट ऑफ बॉडी एखादा ऍक्सिस असेल किंवा त्या बॉडीवरती एखादा बाहेरच्या बाजूला ऍक्सिस असेल, ते जे डिस्टन्स असतं ओके त्या बॉडी मधलं आणि हा जो ऍक्सिस आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणत असतो रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे की हे जे डिस्टन्स आहे ना याला म्हणूया आपण रेडियस ऑफ गायरेशन. ओके, पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित की नेमकं रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय. आपण त्याच्यावरती अगोदर लिहून घेऊया थोडंसं. बघा काय लिहिलंय रेडियस ऑफ गायरेशन मध्ये. तर इथे म्हटलंय इट इज अ डिस्टन्स which gives us information about mass distribution. रेडियस ऑफ गायरेशन ची डेफिनेशन काय म्हणते, काय इन्फॉर्मेशन देतं रेडियस ऑफ गायरेशन. इट इज अ डिस्टन्स. रेडियस ऑफ गायरेशन काय एक डिस्टन्स आहे. डिस्टन्स which gives us information about mass distribution. जे काही तुमचं मास डिस्ट्रीब्यूशन आहे ओके याच्याविषयी तुम्हाला काय करत असतं ते इन्फॉर्मेशन देत असतं. पण नेमकी कोणती इन्फॉर्मेशन देतं काय सांगितलं, इन्फॉर्मेशन अबाउट मास डिस्ट्रीब्यूशन. ते एक डिस्टन्स आहे आणि ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतं कसली तर इन्फॉर्मेशन अबाउट मास डिस्ट्रीब्यूशन. पण नेमकी कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन देतं, मास डिस्ट्रीब्यूशनची इन्फॉर्मेशन, परंतु कोणत्या प्रकारची. तर काय म्हटलंय whether the mass is distributed near the axis of rotation. ओके, काय म्हटलंय हा तुमचा C म्हणजे हा झाला तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याला आपण IC म्हणू. ओके, हा झाला तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग काय म्हटलं whether the mass is distributed near the axis of rotation. जे मास आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे. ओके, किंवा or it is distributed away from the distance of rotation, or it is distributed away from the axis of rotation.
हा जो तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे याच्यापासून याच्या ते जवळ आहे की दूर आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देत असतो तर रेडियस ऑफ गायरेशन. मग कशा प्रकारे देत असेल तर ज्यावेळेस तुमचा रेडियस ऑफ गायरेशन तुमचा कमी असतो याचा अर्थ काय तर तो जो रेडियस ऑफ गायरेशन तुमचा कमी असतो. बघा इथे लिहितो ज्यावेळेस तुमचा रेडियस ऑफ गायरेशन काय असतो कमी असतो त्यावेळेस जे मास तुमचं डिस्ट्रीब्यूट झालं असतं ओके ते कुठे असतं नियर द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याला आपण असं लिहू शकतो की मास इज डिस्ट्रीब्युटेड near the axis of rotation. ओके आणि ज्या वेळेस हा तुमचा रेडियस ऑफ गायरेशन जास्तीचा असतो ओके त्याची व्हॅल्यू खूप जास्त असते त्याचा अर्थ काय झाला तर मास इज डिस्ट्रीब्युटेड away from the axis of rotation. बघा काय म्हटलंय याच्यावर तुम्हाला इमेज बघू ओके हा एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे AB ओके इथे लिहितो मी हा एक तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे AB आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तुमचा CD ओके. आता इथे रेडियस ऑफ गायरेशन काय ह्या ऍक्सिस AB साठी रेडियस ऑफ गायरेशन काय तुमची खूप जवळ आहे ओके. हे जे मास डिस्ट्रीब्युशन झालंय हे काय ह्या ऍक्सिसच्या जवळ आहे ओके म्हणजे हा k काय तुमचा इथे ह्या कंडिशन मध्ये तुमचा k काय येणार आहे लहान येणार आहे ओके. परंतु इथे जर विचार केला आपण हे तुमचं मास आहे आणि तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे म्हणजे इथपर्यंत तुमचा हा k ओके म्हणजे हा k काय झाला तुमचा जास्तीत झाला म्हणजे काय k ची व्हॅल्यू जर जास्त असेल याचा अर्थ काय त्या ऍक्सिस पासून जे मास जे आहे ते काय अवे आहे खूप दूर आहे आणि जर k ची व्हॅल्यू कमी असेल तर काय समजायचं त्या ऍक्सिस जवळच ते मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. लक्षात घ्या फक्त ही इन्फॉर्मेशन आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन देत असतं. मग हे रेडियस ऑफ गायरेशन वरती डिपेंड काही एक्झाम्पल असतात ते कशा प्रकारे असतात त्याच्या अगोदर हा जो रेडियस ऑफ गायरेशन आहे नेमकी त्याला काढायचं कसं सॉल्व्ह कसं करायचं म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला नेमका काय आहे. रेडियस ऑफ गायरेशन जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं तर काहीतरी फॉर्म्युला असला पाहिजे की नाही मग तो फॉर्म्युला नेमका काय आहे ते आपल्याला अगोदर इथे समजून घ्यायचं. मग बघा इथे काय k काय आहे आपला रेडियस ऑफ गायरेशन आहे k इज रेडियस ऑफ गायरेशन ओके. k आहे तुमचा रेडियस ऑफ गायरेशन. त्याच्यानंतर I आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ओके. त्याच्यानंतर m आहे तुमचं मास ऑफ बॉडी m आहे तुमचा मास हे तर काही सांगायची आपल्याला गरज नाही. मग जो आपला फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया काय प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ओके. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर हा काय तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हा जो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे मग ह्या कंडिशन साठी काय तुमचा तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो प्रोडक्ट ऑफ मास लिहिलं m तुमचं ओके m कॅपिटल लिहूया मास लिहिलं m आणि काय असतो इनटू म्हणजे प्रोडक्ट कशाचं तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग इथे डिस्टन्स काय कशाने दाखवतो आपण k ने दाखवतो. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स कशाने दाखवतोय k म्हणजे इथे काय लिहा k स्क्वेअर. हा काय तुमचा r m/k². मग आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची आहे रेडियस ऑफ गायरेशनची k ची. म्हणून काय होईल हा k² जर आपण एका बाजूला ठेवला तर हा m इथे मल्टिप्लाय करतो इकडे जाऊन काय करतो डिवाइड करतो म्हणजे हा जो झाला तो मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास हा झाला तुमचा k² चा फॉर्म्युला. पण आपल्याला काय पाहिजे k² की k आपल्याला पाहिजे k म्हणजे हा काय k √i/m काय आला तो k √i/m हा झाला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. तर तुम्हाला
एखाद्या एक्झाम्पल दिलेलं असेल, त्याच्यावर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला असेल, मास दिलेला असेल आणि तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल, किंवा असं पण एक्झाम्पल असेल या तिघापैकी कोणतेही दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेले असतील आणि तुम्हाला एक व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली असेल. ओके, आता हा झाला तुमचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला. ओके, मग रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट काय आहे? ओके, एसआय युनिट सर्वांचा आवडता टॉपिक आहे. कोणताही फॉर्म्युला आला तर आपण काय करतो, त्याचं एसआय युनिट फाइंड आउट करत असतो किंवा आपल्याला माहिती पाहिजे. मग एसआय युनिट काय आहे मी तुम्हाला सांगितलं की काय माहिती एसआय युनिट कसं फाइंड आउट करायचं बघा, अतिशय सोपं आहे. एसआय युनिट आपण कशाचं फाइंड आउट करणार आहे? रेडियस ऑफ गायरेशनचं. पण रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आपला? तो आहे स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन एम. मग आय आपण कशाने? आय चा एसआय युनिट काय? आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मास इनटू रेडियस स्क्वेअर. रेडियस म्हणजे काय? डिस्टन्स. मास कशात मेजर करतो आपण? केजी मध्ये. मास आपण मेजर करतो केजी मध्ये आणि डिस्टन्स मेजर करतो मीटर मध्ये. हा झाला मग आय म्हणजे मीटर स्क्वेअर. ओके, आपण मास कशामध्ये मेजर करतो? आपण मास आपण कशामध्ये मेजर करतो? केजी मध्ये. ओके, आला तुमचा केजी. मग हा केजी आणि केजी कट झाला, राहिला काय? मीटर स्क्वेअर. परंतु तो कशामध्ये? स्क्वेअर रूट मध्ये. मग स्क्वेअर रूट मध्ये जर तुमचा मीटर स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूटच्या बाहेर काय होईल? तो मीटर होईल. ओके, म्हणजे असे एसआय युनिट काय आलं तुमचं? मीटर. लक्षात घ्या. कळलं? हे आलं तुमचं एसआय युनिट. कसलं एसआय युनिट आहे? रेडियस ऑफ गायरेशनचं एसआय युनिट काय आहे? मीटर. ओके, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं असेल रेडियस ऑफ गायरेशनच्या बद्दल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा टॉपिक एवढा लिहून घेऊ शकता. आता आपण वळूया आपल्या पुढच्या टॉपिक कडे. ओके, तर चला आता आपण रेडियस ऑफ गायरेशन शिकलो. आता आपण पुढचा टॉपिक थोडा डिफरंट आहे, सोपाच आहे. एक थेरम आपल्याला इथे प्रूव्ह करायचा आहे. त्याला म्हणतो आपण थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके, याची गरज आपल्याला का पडली तर बघा, आता आपण ही रिंग होती आपल्याकडे. ओके, ही होती आपली रिंग. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढायचा. केव्हा काढायचा मोमेंट ऑफ इनर्शिया? जेव्हा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेलेला असेल? तुमचा सेंटर मधून गेलेला असेल त्यावेळेस. मग तो काय यायचा आपला? IC mr². किंवा आपली डिस्क होती. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सांगितलं ही डिस्क होती. ओके, हा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी. याचा फॉर्म्युला काय होता? IC mr². ओके, हे असं होतं. परंतु अशी कंडिशन जर आली, आता हा ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे होता? आपला सेंटरला होता. ओके, हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे होता? या सेंटरला होता. तो ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्हाला सेंटरला नसता अशा प्रकारे असेल तर सर्कमफरन्स असेल किंवा मग समजा ही बॉडी आहे याच्या तो बाहेर असेल, आउट ऑफ द बॉडी जर तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन जर असेल तर मग काय होईल? मग कशा प्रकारे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढता येईल ते आपल्याला बघायचं आहे. केव्हा कसा काढता येतो? तर याच्यातलं डिस्टन्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके, याच्यातलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आपण कन्सिडर करत असतो h. ओके, मग असा जर बाहेर तुमचा जर असेल ऍक्सिस ऑफ रोटेशन तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण एक थेरम वापरतो. तो आहे आपला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. काय आहे तो? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके, याचे इक्वेशन आहे I नॉट. I नॉट का? कारण याला आपण कन्सिडर करत असतो 0. आपण कन्सिडर करत असतो 0. मग अबाउट, मग याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार तो असणार आहे I नॉट. मग हा I नॉट फाइंड आउट करण्यासाठी आपण जो थेरम वापरतो तो असतो आपला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. मग त्याचा फॉर्म्युला आहे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिसचा I नॉट IC प्लस m into h². ओके, m into h². हे आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम आता बघायचं आहे. ओके, याचं प्रूफ आपण बघणार आहोत. पण याचं इक्वेशन काय ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. काय आहे? I नॉट
इज इक्वल्स टू IC प्लस mh स्क्वेअर. म्हणजे काय बघा अतिशय सोपं आहे. जो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आउट ऑफ द बॉडी असलेल्या ऍक्सिसचा तो काय फॉर्म्युला आहे त्याचा सम ऑफ कशाची सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऍक्सिस किंवा सेंट्रल ऍक्सिस म्हणा किंवा अबाउट द सेंटर ऑफ मास मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणलंय द सम ऑफ कशाची सम तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास ओके अँड हे काय मास अँड प्रोडक्ट ऑफ मास इनटू काय प्रोडक्ट ऑफ मास अँड square of perpendicular distance between two axes ओके अशा प्रकारे तो असणार आहे. सर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं फक्त बघा कन्फ्यूज होऊ नका. जर तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल नीट जेईई सारखी तर त्यासाठी फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यावरती डिपेंड काय असतात प्रॉब्लेम येत असतात. परंतु बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला जर थेरम विचारला तर तो कशा प्रकारे प्रूव्ह करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण बघूया तुमचा जो थेरम आहे तो कशा प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर बघा आपण बघतोय तुमचं थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. तुम्हाला मी सांगितलं की हे त्याचं इक्वेशन झालं थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस इक्वेशन काय I0 IC m into h स्क्वेअर ओके. मग स्टेटमेंट काय आहे त्याचं या इक्वेशन वरून आपण स्टेटमेंट लिहू शकतो. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी एक्सिस हा जो एक्सिस आहे अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू मग हा एक्सिस तुमचा इथे असू द्या किंवा इथे असू द्या इज इक्वल टू काय आहे इज इक्वल टू सम कशाची सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल एक्सिस पासिंग थ्रू सेंटर कशाची सम तर सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणून पास होणारा तुमचा पॅरलल ऍक्सिस ओके त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया ते आपण दाखवतो IC त्याची सम कशासोबत अँड प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस बघा द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया about कशाच्या about the parallel axis passing through the center of mass IC and product of mass and square of distance between two axes हे झालं त्याचं इक्वेशन ओके सॉरी स्टेटमेंट. मग आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो जो थेरम आहे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचा आहे. मग हे झालं त्याचं प्रूव्ह. मग प्रूफ साठी आपण सर्वात अगोदर एक डायग्राम काढून घेतली ओके. एक आपण काय केलं ऑब्जेक्ट घेतला त्याचा सेंटर ऑफ मास आहे C त्याच्या पुढे पॅरलल ऍक्सिस जातोय एक ऍक्सिस जातोय ओके त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार तुमचा IC आणि पुढे आपण त्यालाच एक पॅरलल ऍक्सिस काढलेला आहे कोणता O त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार तुमचा I0 ओके. याला तुम्ही 0 म्हटलं तरी चालेल ओके. I0 म्हणतो म्हणून याला आपण 0 म्हणूया ओके ठीक. तर आपल्याला काय करायचं आहे हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग अतिशय सोपं आहे काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. बघा आपण काय घेतलं सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो तुमचा ऍक्सिस आहे तो हा त्याच्यानंतर दुसरा आपण त्याला पॅरलल ऍक्सिस घेतला. याच्यामध्ये कंडिशन काय आहे तुम्ही अबाउट एनी ऍक्सिस म्हटलं पण तो ऍक्सिस कसा असला पाहिजे तो हा जो ऍक्सिस आहे सेंटर मधून जाणारा त्याला पॅरलल ऍक्सिस असला पाहिजे तरच तुम्हाला ह्या स्टेटमेंट नुसार किंवा ह्या इक्वेशन नुसार त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येणार आहे. पॅरलल असेल तरच कंडिशन कोणती महत्वाची की तो पॅरलल असला पाहिजे. मग आपण काय करणार याच्यासाठी एक मास आपण इथे कन्सिडर करणार इथे पॉइंट P घेणार आपण इथे घेणार आपण पॉइंट P आणि त्या पॉइंट P चं जे मास आहे ते येणार तुमचं dm. जो तुमचा पॉइंट P आहे त्याचं मास येईल dm. मग आपण काय करणार त्याला सेंटर पासून त्या पॉइंट dm ला किंवा पॉइंट P ला आपण काय करणार जॉइन करू. जॉइन केलं त्याच्यानंतर मग यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार ते काय असणार तुमचं RC काय असणार आहे त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स तुमचं RC हा dm ह्या बाजूला लिहितो ओके. यांच्यामधलं डिस्टन्स असणार तुमचं RC. तसाच हा जो पॉइंट dm आहे
किंवा हा मास DM किंवा पॉइंट P आहे तो मी ऍक्सिस 0 ला किंवा ऍक्सिस नॉट ला काय करेल जॉईन करून घेईल. मग त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स येणार आहे ते काय R0. काय त्याच्यामध्ये डिस्टन्स R0. ओके. ह्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे, ह्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे ते आपण कशाने दाखवतो h. हा झाला तुमचा h. ओके. आता यांना नाव देतो. हा तुमचा C झाला, हा तुमचा O झाला. ओके. आता मी काय करतो, हा जो आहे OC त्याला मी इकडे एक्सटेंड करतो. ओके. त्याला मी काय करतो इकडे एक्सटेंड करतो. सॉरी थोडं व्यवस्थित. ओके. याला मी इकडे एक्सटेंड केला आणि हा जो पॉइंट P होता त्याच्यावरती काय करून घेतला, त्यामधून इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतला. ह्या पॉइंटला मी नाव दिलं D. ओके. हा तुमचा पॉइंट P, हा D, हा C आणि हा O. आणि हे जे CD अंतर आहे, जे डिस्टन्स आहे त्याला मी नाव दिलं x. ओके. अशा प्रकारे. ओके. का करतोय आपण हे सगळं, तर आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे म्हणून आपण हे करतो. ओके. काय केलं आपण, एक फक्त पॉइंट P कन्सिडर केला, त्याचं मास होतं DM. ओके. आणि त्याला काय केलं आपण C सेंटर पासून, सेंटर ऑफ मास पासून जॉईन करून घेतलं. त्याच्यानंतर जो आपण 0 ऍक्सिस घेतला होता त्याच्यापासून पण त्याला आपण कनेक्ट करून घेतलं. ओके. कनेक्ट केल्यानंतर जे होतं, हा OC पण आपण कनेक्ट केला. त्याच्यानंतर OC ला आपण इकडे एक्सटेंड केला आणि P वरून ह्या OC वरती काय केलं, आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर काय होईल बघा, हा जो तुमचा IC असणार आहे. ओके. जो तुमचा IC येणार आहे, IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास. मग तो काय येणार, काय होता फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ, काय होता, इंटिग्रेशन ऑफ DM इनटू. ओके. आपण हा जो मास आहे तुमचा याचं काय करतोय, मोमेंट ऑफ इनर्शिया करतोय आता अबाउट सेंटर ऑफ ऍक्सिस. मग फॉर्म्युला काय आला, इंटिग्रेशन ऑफ DM याचं इंटिग्रेशन इनटू त्याचं स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग काय RC स्क्वेअर. हा तुमचा RC स्क्वेअर. याला म्हणूया आपण इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आहे तुमची, इक्वेशन 2 काय, I0 काढू आता. हा जो तुमचा DM आहे, मास DM आहे, याचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे अबाउट O. मग अबाउट O काय येतो, इंटिग्रेशन ऑफ DM इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स काय येतो R0 स्क्वेअर. हा झाला तुमचा इक्वेशन 2. ओके. इक्वेशन 2. मग आता जर तुम्ही व्यवस्थित याच्यामध्ये जर बघितलं, ओके, तर तुम्हाला एक ट्रायंगल दिसतोय, राईट अँगल ट्रायंगल. कोणता, OPD असा एक ट्रायंगल दिसतोय बघा. हा तुमचा PD आणि हा O, हा तुमचा 90. त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे. मग आपण म्हणूया इन ट्रायंगल OPD, इन ट्रायंगल OPD बाय पायथागोरस थेरम. कन्फ्युज व्हाल तुम्ही, बाय पायथागोरियन म्हणा किंवा पायथागोरस थेरम म्हणा. पायथागोरस थेरम नुसार काय होईल, हा झाला होता त्याचा हायपोटेनस. मग फॉर्म्युला काय आपला, पायथागोरस थेरम काय म्हणतो, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे OP स्क्वेअर इज इक्वल टू काय, हा तुमचा PD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. PD स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. मग लिहा हा OD स्क्वेअर प्लस हा तुमचा ED स्क्वेअर. ओके. आता परत हा जो तुमचा OP स्क्वेअर इज इक्वल टू, मग OD चा जर आपण विचार केला, हा जो OD आहे त्या OD चा विचार केला की ते काय तुमचा CA. म्हणजे हा OD काय, OD म्हणजे तुमचा हा DC प्लस OC. हा जो OD आहे टोटल OD याच्यामध्ये काय राहतो, हा तुमचा पॉइंट ते C तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे काय, तो OD म्हणजे काय, DC प्लस CO. ओके. मग त्याला आपण लिहूया, हा तुमचा OD स्क्वेअर, CD हा तुमचा CD प्लस OC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा तुमचा परत पुढे PD स्क्वेअर, PD स्क्वेअर. ओके. परत हा तुमचा OP स्क्वेअर ऍज इट इज
आता हा झाला तुमचा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. मग a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. किंवा मग आता आपण 11 12 मध्ये आलोय. हा जो फॉर्म्युला असतो आपला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा, तुम्ही आतापर्यंत लिहिताना असं लिहायचं होते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. पण त्याचं स्टँडर्डायझेशन काय आहे? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab असा त्याला वापरला पाहिजे. परंतु आपल्याला ती सवय पडली मध्ये 2ab घ्यायचं. ओके, तर आता म्हणजे याचं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय? a स्क्वेअर म्हणजे हा होईल तुमचा cd स्क्वेअर. ओके, प्लस हा होईल तुमचा b स्क्वेअर म्हणजे oc स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे हा 2 a काय तुमचा cd इनटू oc आणि हा प्लस तुमचा pd स्क्वेअर. ओके, लक्षात आलं? अतिशय सोपं आहे. काय करतो आपण याच्यात पायथागोरस थेरमचा वापर करत आहोत. काही दुसरं आपण इथे करत नाही. ओके, मग आता परत काय करणार बघा, पुढे अतिशय सोपं आहे. जर तुम्ही नीट बघितलं वरती तो CD आणि PD चा जर तुम्ही विचार केला, ओके, हा CD स्क्वेअर आणि हा PD स्क्वेअरचा जर तुम्ही विचार केला तर काय होईल बघा. कोणता? हा CD आणि हा PD. बघा इथे हा C आहे, ह्या C ला काय केलेलं आहे? इथे जॉइन केलेलं आहे. ओके, म्हणजे आता विचार कोणत्या ट्रायंगलचा करायचा आपल्याला? याचा PDC चा. हा 90 डिग्री, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे हा काय झाला याचा? PC स्क्वेअर काय झाला? हायपोटेनस म्हणजे काय येतो? PC स्क्वेअर इज इक्वल्स टू हा तुमचा CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. ओके, CD स्क्वेअर प्लस काय येतो? PD स्क्वेअर. मग ह्या CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? ओके, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे CD आणि PD आपण एका ठिकाणी लिहून घेऊया. ओके, तर लिहिताना आपण अतिशय व्यवस्थित लिहूया. हा तुमचा याचा आपण केलं CD प्लस OC ला असं लिहूया आपण OC प्लस CD स्क्वेअर. हा जो होता तुमचा ओके OC प्लस CD स्क्वेअर. मग आता याचं जर केलं आपण तर हा होईल तुमचा OC स्क्वेअर तुमच्या पद्धतीने 2 OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. ओके, हा झाला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि हा तुमचा PD स्क्वेअर ॲज इट इज. मग आता हा जो CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, ओके, हा जो CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर बघा या ट्रायंगलचा विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला. मग हा झाला तुमचा PC हायपोटेनस म्हणजे या CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? PC स्क्वेअर इथे लिहू शकतो. म्हणजे हे काय तुमचं OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OC स्क्वेअर प्लस 2 OC इंटू CD प्लस PC स्क्वेअर. हे PC स्क्वेअर तुम्हाला लक्षात आलं? हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे आतमध्ये त्याचा हायपोटेनसचा आपण तो घेतला. तिथे पायथागोरस थेरम आपण वापरला. मग याच्या पुढे काय? ओके, आता याच्या पुढे काय? हा OP स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OC स्क्वेअर प्लस 2 OCCD प्लस PC स्क्वेअर झाला. मग याच्या व्हॅल्यूज आपण जर इथे पुट आउट केलं, याच्या व्हॅल्यूज जर पुट आउट केलं तर OP स्क्वेअर, OP काय तुमचा? हा तुमचा OP काय आहे? R0 म्हणजे हा काय? R0 स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू OC स्क्वेअर. OC काय आहे तुमचा? OC स्क्वेअर तो आहे H म्हणजे काय तो H स्क्वेअर प्लस हा तुमचा 2 OC काय आहे? OC तो आहे H. CD काय आहे? X प्लस हा जो PC स्क्वेअर आहे PC काय आहे तुमचा? RC आहे तुमचा RC स्क्वेअर. अशा प्रकारे ते आपण लिहू. ओके, म्हणजे काय आलं? H स्क्वेअर प्लस 2HX प्लस RC स्क्वेअर. ओके, मग आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे? याचं हे इक्वेशन आणायचं आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणायचा आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियासाठी इथे गरजेचं काय? बघा मी तुम्हाला सांगितलं नेहमी की आपण ज्यावेळेस प्रूव्ह करत असतो त्यावेळेस काय करायचं? आपल्याला काय पाहिजे, मग ते येण्यासाठी आपण कशाने मल्टिप्लाय डिवाइड काय केलं पाहिजे नेमकं त्यासाठी ते बघायचं असतं. आता हा R0 आहे. ओके, काय आहे हा? R0 स्क्वेअर R0 स्क्वेअर. ओके, याला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. मग याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथे काय करायला लागेल? तुम्हाला मास मल्टिप्लाय करायला लागेल. कोणतं मास?
तर कशाविषयी काढतो आपण डीएम विषयी, म्हणजे इथे डीएम चं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. म्हणजे इथे काय करायला लागेल, फक्त असं चालेल का, तर नाही, इंटिग्रेशन. म्हणजे आपल्याला काय करायचंय, ह्या पूर्ण टर्मला कशाने मल्टिप्लाय करायचंय, इंटिग्रेशन आणि डीएम ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मग मी इथे लिहितो किंवा इथे लिहितो वरती समजण्यासाठी आपण लिहूया मल्टिप्लाइंग बोथ साइड, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय, कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, इंटिग्रेशन आणि डीएम ने म्हणायचं, बाय डीएम अँड इंटिग्रेटिंग, डीएम ने मल्टिप्लाय करून काय करायचं, त्याचं आपण इंटिग्रेशन घ्यायचं आहे, इंटिग्रेटिंग. ओके, तर चला मग आता काय करायचं, याला डीएम ने मल्टिप्लाय करून इंटिग्रेटिंग करायचं. म्हणजे हा काय r0 स्क्वेअर काय तुमचा, इंटिग्रेशन ऑफ dm into r0 स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा काय, आता इकडे पण मल्टिप्लाय करायचं, म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल, हा पूर्ण टर्मला झाला म्हणजे याला मल्टिप्लाय याला मल्टिप्लाय याला मल्टिप्लाय, मग हा h स्क्वेअर काय होईल तुमचा, इंटिग्रेशन ऑफ dm into h स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन ऑफ dm into 2h x dm into 2h x plus integration of dm into rc square. ओके, म्हणजे हे काय आलं तुमचं, आता इंटिग्रेशन ऑफ dm into r0 स्क्वेअर काय होणार, r0 स्क्वेअर, हा आला तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I नॉट, हा झाला तुमचा I. पुढे dm into h स्क्वेअर, व्हॅल्यू काय अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, हा जो h आहे तो काय आहे, कॉन्स्टंट, हा जो h आहे तो कॉन्स्टंट, तो चेंज होणार आहे का, नाही, मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन होतं का, नाही, मग याला लिहिताना काय लिहिणार आपण, h स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm. ओके, प्लस परत याचा विचार केला, इंटिग्रेशन ऑफ dm into 2hx, त्याला लिहिताना काय लिहिणार आपण, त्याला लिहिताना त्याच्यामध्ये कॉन्स्टंट काय तुमचा, हा 2 कॉन्स्टंट आहे आणि हा h कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय लिहितो 2h into इंटिग्रेशन ऑफ dm into x किंवा x dm म्हणूया, x dm 2h कॉन्स्टंट बाहेर काढला प्लस इथे इंटिग्रेशन ऑफ dm rc स्क्वेअर काय झाला तो तुमचा I c, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास. ओके, हा झाला तुमचा I c. मग काय I नॉट इज इक्वल टू हा h स्क्वेअर इनटू इंटिग्रेशन ऑफ dm, हा h स्क्वेअर ते h स्क्वेअर राहील, आपण इंटिग्रेशन ऑफ dm मी तुम्हाला सांगितलं काय आहे, इंटिग्रेशन ऑफ dm m कॅपिटल आपण सांगितलं, इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे काय तुमचा हा स्मॉल मास आहे, मग स्मॉल मास आपण जर एकत्र केले याच्यामध्ये, ओके, इंटिग्रेशन म्हणजे काय, सम करतो, मग त्या सर्वांची सम केली तर पूर्ण मास आपल्याला मिळणार, टोटल मास आपण कशात टाकतो, कॅपिटल M ने, म्हणजे हा काय h स्क्वेअर इनटू m. ओके, प्लस आता पुढे काय होईल, हा 2h इनटू x dm. ओके, इंटिग्रेशन ऑफ 2h इनटू x dm, ही व्हॅल्यू होईल तुमची 0, ही व्हॅल्यू काय होईल तुमची 0, का 0 होईल, तर इंटिग्रेशन ऑफ x dm काय होतं 0 होतं. ओके, कारण का, तर हा मास dm, ओके, आणि हा x, ओके, अबाउट सेंटर ऑफ एक्सिस जर असतील तर त्यांचं इंटिग्रेशन होत असतं 0, हे तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये कळणार आहे, इंटिग्रेशन ऑफ x dm. ओके, इंटिग्रेशन ऑफ x काय होईल, x अपॉन x. ओके, आणि हा तुमचा होईल dm, त्याचं इंटिग्रेशन ऑफ dm ते पूर्ण काय होईल तुमचं 0 होणार आहे. ओके, फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की हा जो इंटिग्रेशन ऑफ x dm आहे त्याची व्हॅल्यू काय असते 0 असते. ओके, इंटिग्रेशन शिकल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. आणि हा झाला तुमचा IC. वाटल्यास सिन्स मध्ये इथे आपण लिहून घेऊया, सिन्स इंटिग्रेशन ऑफ x dm, इथे सिन्स इंटिग्रेशन ऑफ x dm इज इक्वल्स टू 0. तुम्हाला मी याचं एक्सप्लेन जरी करून सांगितलं तरी आता कळणार नाही, कारण तुमचं आपलं इंटिग्रेशन झालेलं नाही. ओके, तर चला
आता आपण बोलूया पुढे. म्हणजे झालं याचा अर्थ काय I0 इज इक्वल टू h स्क्वेअर m किंवा लिहू आपण हा IC अगोदर IC प्लस h स्क्वेअर m किंवा आपल्या इक्वेशन नुसार मास इनटू h स्क्वेअर. हेच इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. अतिशय सोपं आहे, काहीही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही. ओके, लक्षात घ्या अतिशय सोपं हे आहे. अशा प्रकारे हा जो होता आपला थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस तो इथे आपला संपलेला आहे. बघा जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील नीट जेईई तर फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कशाचा फॉर्म्युला आहे हा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस मध्ये इक्वेशन काय आहे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा आहे अबाउट एनी ऍक्सिस about any axis moment of inertia of about any axis is equals to sum of कशाची sum तर sum of moment of inertia about parallel axis passing through the center किंवा सरळ म्हणायचं moment of inertia about the axis passing through the center जो axis तुमच्या सेंटर मधून पास होतो त्याची आणि अजून कशाची sum तर प्रोडक्ट ऑफ मास इनटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. त्या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्सचा स्क्वेअर आणि इनटू त्याला काय करायचं मास त्या बॉडीचं करायचं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपण काढलं कसं तर तुम्हाला बघा काय केलं आपण त्याच्यामधून एक ऍक्सिस घेतला सी मधून एक ओ ऍक्सिस आपण काढून घेतला त्याच्यानंतर दोघांना आपण जोडून घेतलं. ओके, त्याच्यानंतर काय केलं आपण एक पॉइंट पी वरती एक डीएम मास कन्सिडर केला त्याला आपण सेंटर सी पासून आणि नॉट म्हणजे 0 पासून पण जॉईन करून घेऊ. त्याच्यानंतर आपण ही जी ओसी होती इकडे एक्सटेंड केली हा परपेंडिक्युलर एक इथे टाकला. त्याच्यानंतर आपण बाय पायथागोरस थेरम हे काय केलं ओपी आणि मग हे नॉर्मल जे आपलं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन असतं ते आपण इथे केलं. त्याच्यानंतर इथे काय केलं ह्यानंतर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय डीएम अँड इंटिग्रेटिंग इट याला काय केलं आपण इंटिग्रेट केलं इंटिग्रेटिंग इट. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं आय नॉट इज इक्वल्स टू IC प्लस m स्क्वेअर. हे जे आहे तुमचं सिन्स इंटिग्रेशन ऑफ HDM इज इक्वल्स टू 0 हे तुम्हाला इंटिग्रेशन पूर्ण एक्सप्लेन झाल्याशिवाय इंटिग्रेशन चॅप्टर शिकल्याशिवाय तुम्हाला माहिती होणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही फक्त कन्सिडर करायचं. ओके, अशा प्रकारे बोर्ड मध्ये जर तुम्हाला सांगितलं की प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस येतो. ओके, आतापर्यंत येत होता आता नवीन पॅटर्न तुमचा नेमका काय येतो सांगता येत नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत येत होता प्रूव्ह करायला त्याच्यामुळे हे तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. तर चला आज आपण इथेच थांबूया. आजचा जो आपला टॉपिक होता थेरम ऑफ पॅरलल ऍक्सेस तो इथेच संपलेला आहे. पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करायला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कळवत राहा.